सोलापूर शहरात केंद्र सरकारच्या आकांक्षी योजनेतून सोलापूर शहरात उभारण्यात आलेल्या हायटेक एसी टॉयलेटच्या देखभालीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरात तब्बल 2 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या 4 टॉयलेट्सपैकी नाना नानी पार्क येथील टॉयलेटमधील 2 एसी मशीन चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चोरी होऊन इतके दिवस उलटले तरी प्रशासनाला याचा पत्ताही नव्हता. सोलापूर महानगरपालिकेने प्रत्येकी 50 लाख रुपये खर्चून शहरात एसटी स्टँड परिसर, जुळे सोलापूर, नाना नानी पार्क, अश्विनी हॉस्पिटल जवळ पूर्व विभाग वाचनालय या ठिकाणी वातानुकूलित एसी शौचालय उभारली होती. ही शौचालय उभारून 3 वर्षे उलटली तरी ती अद्याप जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. देखभाली अभावी ही शौचालये धूळ खात पडून आहेत आणि आता याच संधीचा फायदा घेत चोरांनी नाना नानी पार्क येथील टॉयलेटमधील महागडी एसी यंत्रणा लंपास केली आहे. स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि काही नगरसेवकांनी मिळून या शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली असता हा गंभीर प्रकार समोर आला. टॉयलेट बंद असतानाही तिथल्या साहित्याची सुरक्षा करण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. हे टॉयलेट्स अद्याप का सुरू झाले नाहीत याची आम्ही पाहणी करत आहोत. मात्र सार्वजनिक मालमत्तेतून एसी चोरीला जाणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सभापती रंजिता चाकोते यांनी व्यक्त केली. एकमत डिजिटल करिता विकास चाटी, सोलापूर. पार्क येथे आकांक्षा स्वच्छतागृह बघायसाठी आलो आहोत. अत्यंत दुर्दैवी अवस्थेत असलेले हे पार्क. माझ्या सोबत आहेत सिटी इंजिनियर अकुलवार मॅडम, उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई, आमच्या नगरसेविका कल्पना कदम, श्वेताताई खरात, आपले नगरसेवक दादा आसादे दादा आणि उद्यान विभागाचे भोसले सर, सोलंकर सर, या सगळ्या टीम बरोबर याची पाहणी करताना खरंच सोलापूरकरांची सर्वप्रथम मी माफी मागते की महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेलं हे नाना नानी पार्क इतक्या दुरावस्थेत आहे. या संदर्भात सरांबरोबर, आयुक्तांबरोबर पुढच्या बैठका करू. आकांक्षा टॉयलेटची पाहणी करताना इथे असलेले 2 एसी हे पळवले गेलेले आहेत. जी काही इथं सिक्युरिटी सिस्टीम नव्हती रात्रीची, त्या संदर्भात असलेल्या सोयी सुविधा सुद्धा आम्ही नक्की करून घेऊ अशी ग्वाही देते. धन्यवाद. आपण आज सोलापूर महानगरपालिकेच्या आकांक्षा शौचालय स्वच्छतागृह या जुळे सोलापूरच्या शाखेला आलो आहोत. माझ्यासोबत महानगरपालिकेच्या सिटी इंजिनियर सारिका अकुलवार मॅडम आहेत. प्रभाग 24च्या नगरसेविका अश्विनीताई चव्हाण, वंदनाताई पाटील आहेत. या शौचालयाला भेट देण्याचं कारण असं होतं की गेले 15 मार्च 2024ला निघालेल्या वर्क ऑर्डरवरती 14/9/2025ला हे काम पूर्ण झालं होतं. तरी पण सोलापूरकरांच्या सेवेमध्ये हे उपलब्ध का होत नाहीये याच्यासाठी आम्ही कॅबिनेटद्वारा ऑन द स्पॉट व्हिजिट केली. तर सांगायला मला सर्वप्रथम जुळे सोलापूरच्या नगरवासियांना धन्यवाद द्यावा वाटतो की इतक्या उघड्या परिसरामध्ये हे टॉयलेट आहे आणि आत जाऊन बघितल्यावरती तिथला एक स्प्रे किंवा एक नळ सुद्धा जागेवरून हललेला नाहीये. इथे एसी बसवलेला आहे. इतक्या व्यवस्थित रूपामध्ये हे टॉयलेट होतं. पण दुर्दैवी बाब अशी आहे की महानगरपालिकेकडून आतापर्यंत हे चालू झालं नव्हतं. आपण नक्कीच हा प्रयत्न करण्यासाठीच पाऊल उचललेलं आहे की आपल्या महिला बांधवांना जिथे शौचालयाची इतकी गरज आहे सोलापूरमध्ये, सर्वप्रथम तातडीच्या आम्ही प्रयत्नाने हे सगळे आकांक्षा टॉयलेट्स काल आम्ही महापौर साहेब, नेते, सभागृह नेते, उपमहापौर आणि आम्ही ही चर्चा करून आज आपल्याला तातडीने पहिले आकांक्षा स्वच्छतागृह चालू करण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने ही व्हिजिट झालेली आहे आणि हे अतिशय चांगल्या स्वरूपातलं जुळे सोलापूरचं स्वच्छतागृह आम्ही बघतोय. लवकरात लवकर आपण सोलापूरकर वासियांच्या सेवेमध्ये याची उपलब्धता करून देऊ. धन्यवाद. Thanks for watching Ekmat Digital.